रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये ताज्या कैऱ्यासुद्धा आता मिळू लागलेल्या आहेत। तर आज आपण मस्त एकदम कांदा कैरीची चटकदार चटणी बघणार आहोत। उन्हाळा सुरू झाला की जेवणसुद्धा कमी जातं, जेवणाची इच्छासुद्धा राहत नाही। तर ताटात आपण अशी चटकदार चटणी जर वाढली ना तर तोंडाची चवसुद्धा वाढते। चला आपण वेळ न दवडता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। चटणी बनवणारे साहित्य आपण बघूया। तर त्यासाठी इथे मी 2 कैऱ्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। कैरी आपल्याला सोलून घ्यायची आहे, त्यानंतर अशा बारीक फोडी करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे मी 2 चमचे गूळ घेतलेला आहे। तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता, पण गुळाने ना चव खूप छान येते। शक्य असेल तर तुम्ही गुळच वापरा। आणि त्यानंतर इथे मी 1 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि एक इथे मी मोठा कांदा बारीक स्लाइस करून घेतलेला आहे, तोही आपल्याला याच्यामध्ये वापरायचा आहे। त्यामुळे चटणी आपली मस्त एकदम चटकदार तयार होते। तुम्ही कैरीपासून वेगवेगळ्या प्रकारची चटण्या केलेल्या असतील, पण या पद्धतीने तुम्ही एकदा चटणी करून बघा। कांदा टाकून मस्त एकदम चवीला छान लागते आणि जेवणाच्या ताटामध्ये जर अशी चटणी असेल ना तर 2 घास नक्की जास्त जातील। तर सर्व साहित्य इथे मी घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला मीठ घालायचं आहे। यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे। कांदा असल्यामुळे आणि कैरी असल्यामुळे पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही। छान असं बारीक वाटून आपलं इथे तयार होतं। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, मस्त एकदम छान चटणी बारीक वाटल्या गेलेली आहे। मस्त एकदम स्मूथ झालेली आहे आणि थोडीशी जाडसर जरी असेल ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही, खायलासुद्धा ती खूप छान लागते। चटणीला अजून खूप छान टेस्ट येण्यासाठी इथे मी एक तडका तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे 2 चमचे, मोहरी घालायची आहे। त्याचबरोबर आपल्याला 4 ते 5 मेथीदाणे घातलेली आहेत, हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी आपली चटणीवरती घालायची आहे। त्यामुळे ना आणखीनच जास्त टेस्ट चटणीला उतरते आणि खायला सुद्धा खूप छान लागते। तर मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही चटणी एकदा नक्कीच करून बघा। तुम्ही ही चटणी चपाती भाकरी बरोबर किंवा मसाला डोसा जरी केला असेल ना, सँडविच मसाला डोसा, तरीसुद्धा खूप छान लागते। नक्कीच ट्राय करून बघा। तुम्ही अशी कैरीची चटकदार चटणी कधी केलेत का मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।